नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल स्वागत करतो. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल एम.एच फार्मर YouTube चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण टरबूज पिकावर संपूर्ण व्यवस्थापन व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही बघितलाच असेल. नाही बघितला तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही टरबूज पिकाचं सर्व व्यवस्थापन तिथं बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा पिकाचं लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं जे संपूर्ण व्यवस्थापन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कांदा पिकांचं जे काही संपूर्ण लागवड व्यवस्थापन आहे, म्हणजे पहिले खत व्यवस्थापन, दुसरं खत व्यवस्थापन, पहिलं खत व्यवस्थापन आपल्याला केव्हा करायचं आहे, दुसरं खत व्यवस्थापन आपण केव्हा करणार आहोत, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण पहिलं खत व्यवस्थापन आणि दुसरं खत व्यवस्थापन हे तर बघणारच आहोत. सोबतच कांदा पिकाच्या ज्या काही 4 फवारण्या आहे तेही आपण याच्यातून थोडा थोडा करून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ आपण हा 6 पार्ट मध्ये 4 ते 6 पार्ट मध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण कांदा पिकाचे जे खत आणि खत व्यवस्थापन आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, विनंती एकच आहे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. म्हणजेच तुम्हाला मध्ये कोणतेही खत सांगितले, काही सांगितलं तर तुम्हाला शेवटपर्यंत ते बघता आलं पाहिजे, करता आले पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात जर आपण बघितलं तर काही ठिकाणी रोप लागवड चालू झालेली आहे. तर उन्हाळी कांद्याचे पण रोप लागवड काही भरपूर अशा भागात आणि भरपूर अशा प्रमाणात आता सध्याला चालू झालेली आहे. तर या व्हिडिओतून आपण खत व्यवस्थापन जे आहे ते संपूर्णपणे बघून. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी कांद्याला खत व्यवस्थापन आपल्याला कोणत्या टायमिंगला करायचं आहे, कोणतं खत व्यवस्थापन आपल्याला तिथे करायचं आहे, जेणेकरून आपल्या कांद्याची वाढ चांगल्या प्रमाणात होईल, आपल्या कांद्याची जी साठवणूक राहते, आपल्या कांद्याची जी फुगवण क्षमता असते ती चांगल्या प्रकारे बनवून राहील, त्यासाठी आपल्याला कोणतं खत व्यवस्थापन करायचं आहे. मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं, 8-21-21, 9-24-24, पोटॅश, 10-26-26, 12-32-16, 15-15-15, DAP अशा प्रकारचे खूप सारे मार्केटमध्ये खत आपल्याला बघायला मिळतात. पण आपल्याला सुरुवातीच्या काळात म्हणजे जो आपण बेसल डोस भरतो तो कोणता भरायचा आहे इथं ते आपण बघूया. आणि शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड झाल्याच्या नंतर बेसल डोस भरला किंवा जर जर आपण बेसल डोस भरला नाही किंवा कांदा लागवड झाल्याच्या नंतर जर आपल्याला खत भरायचं असेल तर आपण 10 दिवसानंतरही खत भरू शकतो. तर ते सर्व आपण म्हणजेच पहिलं खत व्यवस्थापन म्हणजे बेसल डोस. बेसल डोस भरताना नेमकं आपल्याला कोणतं करणं गरजेचं आहे किंवा ते अतिशय मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड करून झाल्यानंतर जास्तीत जास्त 10 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. किंवा मोकळ्या रानातही तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता, म्हणजेच जे की आपलं बेसल डोस, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. शेतकरी मित्रांनो, इथं 2 ऑप्शन तुम्हाला मी सांगणार आहे, त्यामध्ये तुम्ही एक कोणतंही करू शकता. 20-20-0-13 हा जो ग्रेड आहे याचा प्रति एकर तुम्हाला 100 केजी प्रति एकरासाठी तुम्हाला टाकायचा आहे. किंवा तुम्हाला DAP जे मार्केटमध्ये जे DAP खत अवेलेबल आहे त्याचा तुम्हाला प्रति एकर साठी 75 केजी असा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे जे खत आपण व्यवस्थापन आपण करतो यामध्ये तुम्हाला सल्फर 10 किलो घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला MOP पोटॅश जे मिळतं ते 25 किलो प्रति एकरासाठी घ्यायचं आहे. सल्फर वापरण्यामुळे आपल्या कांद्याला ग्रीनरी टिकून राहते आणि कांद्याला कलरही शेवट. शेतकरी मित्र, कांदा पिकाला तुम्हाला सल्फर या अन्नद्रव्याचा वापर करायला विसरायचं नाही. कंपल्सरी आपल्याला सल्फर वापरणं गरजेचं आहे. जो मी जर कधी त्यामध्ये 20-20-0-13 हे खत जर टाकत असेल तर 13% तुम्हाला त्याच्यामध्ये सल्फर पाहायला मिळतं. मित्रांनो, हे झालं आपलं पहिलं खत व्यवस्थापन. आता नेमकं दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे ते कोणतं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कांदा पिकाचा विचार जर आपण त्या ठिकाणी केला तर 110 ते 120 दिवसाच्या आसपास पूर्णपणे लागवडीस आपल्याला लागवडीपासून तर काढणीपर्यंत जो वेळ आहे तो कांदा पिकाला लागत असतो. तर त्यामध्ये सुरुवातीचा जो महिना आहे 25 ते 30 दिवसाचा कालावधी आहे, त्यामध्ये रोपाची मूळ रोप सेट करायचा, रोपाचा मूळ सेट करण्यासाठी रोप रोपण्यासाठी जो खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेतकरी मित्रांनो, शेवटच्या 30 दिवसाचा विचार जर केला तर म्हणजे 90 ते 120 दिवसाचा विचार जर केला तर त्यामध्ये कांद्याचा जो मानीतला रस आहे तो आपल्या कांद्या पिकाचा पोसण्यास मदत करतो. मदत तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शेतकरी मित्रांनो,
30 दिवसापासून ते 90 दिवसापर्यंतचा हा जो काही कालावधी आहे, 60 दिवसाचा जो पिरियड मध्ये आपल्याला आपल्या कांदा पिकाला अन्नद्रव्याची जास्तीत जास्त म्हणजे आपल्या कांदा पिकाला अन्नद्रव्याची कमतरता तिथं भासलेली दिसते. म्हणजे भरपूर अशा प्रमाणात तिथं आपल्या कांदा पिकाला आपल्याला अन्नद्रव्य देण्याची गरज असते. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पहिलं खत व्यवस्थापन करतो, खत व्यवस्थापन झाल्यापासून आपल्याला 25 ते 30 दिवस हे आपल्या खताचं काम चालू होण्यासाठी पुढं म्हणजे खत लागू होण्यासाठी आपल्याला तिथं वेळ लागत असतो. बेसल डोस टाकणार असाल तर ते लागवड केल्यानंतर आपल्या पिकाला 30 दिवसानंतर लागू होतं. म्हणजेच आपल्या म्हणजे दुसरं खत व्यवस्थापन आपण 30 दिवसाच्या आसपास आपल्याला करायचं आहे. म्हणजेच 1 महिन्याचा जो टाइम असतो, तर 1 महिन्याच्या टाइमानंतर आपल्याला तिथं खत व्यवस्थापन आपल्या करायचं आहे. खताचा कांदा हे आपल्या कांदा पिकाला 60 ते 65 दिवसापर्यंत लागू झालेला आपल्याला दिसतं. म्हणजेच कांदा ज्यावेळेस जोमदार वाढ तिथं आपल्याला दिसून येते आणि कांदा पोचणं जे काही कांद्याची साईज असते ती आपली. तर शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापनासाठी हे जे 2 टप्पे आहे, हे 2 टप्पे आपल्याला विसरायचे नाही. आणि दुसरे खत व्यवस्थापन म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खताचा तिथं वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कांदा पिकाची साईज चांगल्या प्रकारे तिथं झाली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मी 2 खत व्यवस्थापन तिथं खत सांगणार आहे, ज्यामध्ये आपण 10-26-26 या खताचा वापर करू शकता. प्रति एकरासाठी 75 ते 100 किलो तुम्हाला तिथं वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 12-32-16 हे खत व्यवस्थापन तिथं करायचं आहे. प्रति एकरासाठी आपण याला 100 केजी वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं 8-21-21 या खताचा सुद्धा वापर करू शकता, जे की तुम्हाला प्रति एकरासाठी 60 किलो प्रति एकरासाठी वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, दुसरे खत व्यवस्थापनामध्ये पण तुम्हाला सल्फरचा वापर करायला विसरायचं नाहीये. प्रति एकरसाठी 10 किलो सल्फर तुम्हाला तिथं वापरायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण पहिलं खत व्यवस्थापन आणि दुसरं खत व्यवस्थापन देण्याचा मी प्रयत्न केलाच आहे. किंवा काही प्रश्न तुम्हाला जर कधी येत असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.